तर विद्यार्थी मित्रांनो, आज घेऊन आलेलो आपण पोलीस भरती। खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो। 2023 मध्ये जे प्रश्न विचारले होते पोलीस भरतीमध्ये त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम जॉईन करा, लाईक करायला विसरू नका व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्र राज्य जेल पर्यटन कोणत्या जेलापासून सुरू करण्यात आलेला आहे? तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा। तुमच्यासाठी 3 सेकंदाचा वेळ देतो आहे। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, एरोडा जेल, पुणे। ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर योग्य उत्तर आहे। त्याबद्दल आपण स्पष्टीकरण बघणार आहोत मित्रांनो। 26 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्राच्या तुरुंग विभागाने पुण्यातील 150 वर्षे जुना एरोडा मध्यवर्ती कारागृहापासून तुरुंग पर्यटन उपक्रम सुरू केलेला आहे। 2021 पासून किमान 500 पर्यटकांनी एरोडा कारागृहात भेट दिलेली आहे। क्रमांक 2, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात नुकतेच केंद्र शासनाने मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट करा। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे अमरावती। PM मित्र योजनेअंतर्गत केंद्र सरकारने अमरावतीमध्ये मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क घोषित केलेले आहे। देशात 7 शहरात अशा प्रकारचे पार्क होणार असून यामध्ये अमरावतीचा समावेश आहे। पहिल्या टप्प्यात साथी प्रकल्पासाठी 4000 कोटीची गुंतवणूक होणार आहे। अमरावतीच्या प्रकल्पात 10,000 कोटीची गुंतवणूक होणार आहे। नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीजवळील पिपळविहिरी येथे सादर प्रकल्प होणार आहे। तर त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे अमरावती। अमरावतीमध्ये मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे केंद्र सरकारने। क्रमांक 3, मुंबई नागपूर जोडणारा समुद्री महामार्गाला कोणाचे नाव दिलेले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, बाळासाहेब ठाकरे। मुंबई गंगापूर जोडणारा समुद्री महामार्गाला बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आलेले आहे। क्रमांक 4, उज्ज्वला योजना ही भारत सरकारची योजना कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, LPG गॅस। उज्ज्वला योजना ही भारत सरकारची LPG गॅस या योजनेशी संबंधित आहे। उज्ज्वला योजना ही शुभारंभ 1 मे 2016 मध्ये झाला होता। बलिया या गावामध्ये उत्तर प्रदेश या राज्यामध्ये तिथून सुरुवात करण्यात आलेली होती। इंधनाचा वापर करणे, त्यामुळे महिलांचे आरोग्य सुधारले आणि पर्यावरणाचे संवर्धन होईल। या योजनेच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेतील महिलांसाठी मोफत LPG गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिलेले होते। क्रमांक 5, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना नुकतीच लागू केलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2, छत्तीसगड या राज्याने मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना नुकतीच लागू केलेली आहे। मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांनी सुरू केली। या योजनेचे उद्देश लोकांमध्ये वन संसाधनाविषयी जागरूकता पोहोचवणे हा होता। सदर योजना छत्तीसगड राज्याने चालू केलेली आहे। क्रमांक 6, 1802 मध्ये टिंबटिंब पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजाचा करार केला। प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4, दुसरा बाजीराव। 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजाचा करार केलेला आहे। तर स्पष्टीकरण बघू। होळकर विरुद्ध पेशवे व शिंदे यांची युती झाली। त्यावेळी बाजीराव पेशव्याने दौलतराव शिंदे यांचे समर्थक केले। 1802 साली यशवंतराव होळकरांनी हडपसरच्या लढाईत पेशवे व शिंदे दोघांना हरवले। या पराभवामुळे बाजीराव इंग्रजांच्या आश्रयाला वसईत गेला व तेथे त्यांच्याशी तैनाती फौजाचा करार केला। प्रश्न क्रमांक 7, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ कोठे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, वडू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी स्थळ आहे। कारण बघू मित्रांनो, वडू बुद्रुक पुणे येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे। तेथील त्रिवेणी संगमावर संभाजी महाराजांची हत्या करण्यात आलेली होती। क्रमांक 8, प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या साली झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1,
1757मध्ये प्लासीची लढाई झालेली होती. बंगालचा नवाब हा कोण आहे तर नक्की कमेंट करा. ईस्ट इंडिया कंपनी यात 23 जून 1857 रोजी बंगालमधील हुगळी भागीरथी नदीकाठी प्लासी या गावाजवळील झालेली ऐतिहासिक महत्त्वाची लढाई आहे. इंग्रजांना बंगालमध्ये फ्रांसचे वर्चस्व नष्ट करून आपली सत्ता दुर्मिळ करायची होती. स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट करा. या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 पुणे येथे. उमाजी नाईक यांचे स्मारक भिवडी पुणे येथे आहे. उमाजी नाईक यांनी रामोश्याच्या बंडाचे नेतृत्व केले. क्रांतिकारी कार्यामुळे त्यांना पुणे तहसीलमध्ये फाशी देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 10. संसदीय शासन पद्धती टिंबटिंब येथे विकसित झाली. तर ऑप्शन आहे इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, नेपाळ. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 इंग्लंड. संसदीय शासन पद्धती इंग्लंडमध्ये विकसित झालेली आहे. संसदीय शासन पद्धतीमध्ये धोरणे व कृतीसाठी कार्यकारी विभाग विधिमंडळाला उत्तरदायी असतो. यावर अध्यक्षीय प्रणालीमध्ये धोरणे व कृतीसाठी कार्यकारी विभाग विधिमंडळात उत्तरदायी नसतो. संसदीय प्रणाली ब्रिटन, जपान, कॅनडा, भारत व इतर देशात आढळते. तर अध्यक्षीय प्रणाली अमेरिका, ब्राझील, रशिया, श्रीलंका व इतर देशात अस्तित्वात आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आतापर्यंत आपल्या चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा. असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील.